जय शिवराय मित्रांनो, आज दिनांक 14 मे 2025 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. तरी आपण जयंती साजरी करण्यासाठी काही मित्रांसोबत पुण्याहून पुरंदरला जाण्यासाठी निघालो आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आपण पुरंदर किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे. जो की समोर दिसत आहे आपल्याला तो पुरंदर किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1646 साली पुरंदर हा किल्ला जिंकला. हा विजय त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले. हा किल्ला पहिले आदिलशाहीच्या ताब्यात होता. मित्रांनो, आता आपण घाटामध्ये पोचलेलो आहे. तरी तुम्ही पाहू शकता की आपणास गडावर जाण्यासाठी जास्तीत जास्त वरपर्यंत गाडी घेऊन जाण्यासाठी रस्ता आहे आपल्याला. तरी आता आपण गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडावर काही राजकारणी लोक आले असल्यामुळे या ठिकाणाहून पुढे पोलीस प्रशासन गाड्या घेऊन जाऊ देत नाही. तरी याच ठिकाणी आपण आपली गाडी पार्क करून आम्ही पुढे चालत निघालो. आता तुम्ही पाहू शकता की आपण पुरंदरच्या गेट समोर आलेलो आहे आणि हा किल्ला पूर्णपणे भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. मोरारबाजी देशपांडे हे एक मराठा सैन्यातील वीर होते. महाड तालुक्यातील किंजळोली हे मोरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव होते आणि 16 मे 1665 रोजी मोगलांविरुद्ध चालू असलेल्या युद्धामध्ये यांना वीरमरण आले. वीर मोरारबाजी देशपांडे यांच्या मूर्तीच्या थोडंसं पुढे आल्यानंतर आपणास पाहायला मिळते की संभाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे. याच ठिकाणी आज काही कार्यक्रम होणार आहेत आणि त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील काही जुनी शस्त्रास्त्रे ठेवण्यात आलेली आहेत. तेही आपल्याला पुढे बघायला भेटणार आहेत. ज्या शस्त्रांबद्दल मी तुम्हाला बोलत होतो ते शस्त्रे आपणास पाहायला मिळत आहेत की ज्यामध्ये चाकू, सुरी, तलवारे, भाला, वाघनखे, दांडपट्टा, चिलखत, वाघनखे, कुऱ्हाड, कटर, खंजीर हे आपणास पाहायला मिळते. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.